श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा मंगलमय उत्सव म्हणजे महाशिवरात्री. 2026 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे, पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी आपण कोणत्या गोष्टी ज्या आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी ज्या आवर्जून आपण टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास या 3 स्त्रियांनी चुकूनही करायचा नसतो, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. जर तुमची भगवान शिवावरती खरी श्रद्धा असेल तर यंदा महाशिवरात्रीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असू शकतो. पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. 2026 मध्ये 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी चतुर्थीची सुरुवात ही संध्याकाळी 5:10 होत आहे आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी 5:35 होत आहे. महाशिवरात्रीमध्ये रात्रीच्या पूजेला फार महत्त्व असल्याने 15 फेब्रुवारी रोजीच महाशिवरात्रीचा मुख्य उत्सव आणि व्रत पाळले जाणार आहे. महाशिवरात्रीला 4 प्रहाराच्या पूजेचे मोठे महत्त्व आहे. आता 4 प्रहाराची पूजा जर आपण केली तर भगवान शिवाची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते. त्यामध्ये प्रथम प्रहर जो आहे तर तो 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:11 पासून ते रात्री 9:23 पर्यंत आहे. दुसरा प्रहर हा 9 वाजेपासून ते रात्री 12:35 पर्यंत असणार आहे. तिसरा पहर हा 12:35 पासून ते 3:47 पर्यंत असणार आहे आणि चौथा प्रहर हा 3:47 पासून ते सकाळी 7 पर्यंत असणार आहे. आणि निश्चित काळ पूजा हा सर्वात शुभ वेळ मानला जातो, जो मध्यरात्री 12:10 पासून ते 1:10 दरम्यान असणार आहे. व्रत सोडण्याची वेळ ही 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:59 नंतर असणार आहे. या दिवशी काय करावे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, महादेवाच्या नावाचा जप करावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, शिवलिंगावरती शुद्ध पाणी, कच्चं दूध, मध आणि गंगाजल अर्पण करावे. शिवाला बेल अत्यंत प्रिय आहे. बेल अर्पण करताना तो उलटा गुळगुळीत भाग पिंडीवर ठेवावा. महाशिवरात्रीची रात्र ही जागृत राहण्याची असते. शक्य असल्यास रात्री शिवलामृत वाचावे किंवा भजन करावे. उपवासास दूध, फळे आणि सात्विक पदार्थांचे सेवन करावे. या दिवशी काय करू नये, पूजेत काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक असे. महादेवाच्या पूजेत विसरू नये की केतकीचे फूल वापरू नका. शिवलिंगावरती हळद आणि कुंकू अर्पण करू नये, त्याऐवजी चंदनाचा वापर करावा. भगवान शिवाला तुळस अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. शिवलिंगावर नारळ अर्पण केले तरी चालते, पण त्याचे पाणी अर्पण करू नये. या दिवशी मांस, मधीर आणि कांदा, लसूण पूर्णपणे वर्ज करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात. त्यामध्ये सर्वात पहिलं तर ते म्हणजे असतं पांढऱ्या वस्तूंचं दान. संध्याकाळ नंतर करू नका. महाशिवरात्रीला पांढऱ्या वस्तूंना जसे की दूध, दही, तांदूळ, साखर विशेष महत्त्व असते, कारण त्या चंद्राशी संबंधित असतात आणि सूर्यास्तानंतर या वस्तू कोणालाही देऊ नका असे मानले जाते की यामुळे घरातील लक्ष्मी आणि सुखसमृद्धी बाहेर जाते. मीठ देणे, कोणालाही मीठ देऊ नका, मीठ देणे टाळावे. वापरलेले कपडे किंवा जुन्या वस्तू टाळाव्या. अन्न फेकून देऊ नका किंवा पैसे उधार कोणाला देऊ नका. या दिवशी शिवमंदिरात गेल्यावर कधीही पूर्ण प्रदक्षिणा करू नका. जिथून तुम्ही अभिषेकाचे पाणी बाहेर येते तिथे थांबून पुन्हा उलट दिशेने मागे फिरा. ती जागा ओलांडू नये. पूजेच्या वेळी काळे कपडे टाळावे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे, पिवळे किंवा हिरवे कपडे अत्यंत शुभ मानले जाते. तांब्याच्या पात्रातून दूध अर्पण करू नका. दुधासाठी स्टील किंवा चांदीचे पात्र वापरावे. पाणी अर्पण करण्यासाठी मात्र तांब्याचं पात्र वापरावे. कोणाशी वाद घालू नका, खोटे बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी वाचा शुद्ध असणे खूप महत्त्वाचे आहे. महाशिवरात्रीचा उपवास हा केवळ शरीर शुद्धीसाठी नाही तर मनाच्या शुद्धीसाठी सुद्धा पाळला जातो. जर उपवास कसा करावा यासाठी
तर सकाळी स्नान आटोपल्यानंतर देवासमोर हात जोडून उपवासाचा संकल्प करावा. मी आज भगवान शिवाची प्रसन्नता मिळवण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करत आहे असे म्हणावे. हा उपवास फराळी स्वरूपाचा असतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जला म्हणजेच पाण्याशिवाय उपवास करावा, अन्यथा पाणी, दूध किंवा फळे घेऊनच उपवास करावा. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. उपवासात कोणतेही पदार्थ खाऊ नयेत याचा प्रश्न अनेक ठिकाणी पडत असतो. त्यामध्ये अन्नधान्य खाऊ नका. गहू, तांदूळ, डाळी, बाजरी, ज्वारी असे कोणतेही पदार्थ खाऊ नये. साधे पांढरे मीठ खाणे टाळावे. त्याऐवजी सैंधव मीठ वापरावे. कांदा, लसूण किंवा मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे निषिद्ध आहे. वेपर्स किंवा कुरकुरी यासारख्या पदार्थांमध्ये साधे मीठ किंवा काही वेळा कॉर्नफ्लॉवर असू शकते, जे उपवासाला बिलकुल चालत नाही, त्यामुळे तेही खाणे टाळावे. महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी चतुर्थिती संपण्यापूर्वी किंवा सूर्योदयानंतर सोडला जातो. त्यामुळे 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट अन्न खाऊ नये. सर्वप्रथम महादेवाला नैवेद्य दाखवावा. थोडे पाणी किंवा लिंबू सरबत घेऊन त्यानंतर सात्विक जेवण, वरण भात घेऊन उपवास सोडावे. त्यामुळे शरीराला त्रास होत नाही. उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजे देवाच्या जवळ राहणे. यासाठी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो. तर आता आपल्याला संपूर्ण महाशिवरात्रीची माहिती बघितलेली आहे आपण. तर उपवास कसा करावा, कोणते नियम पाळावे, कोणत्या चुका टाळाव्यात, काय करावे, काय करू नये. आता त्यानंतर आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीचा उपवास हा नेमका कोणत्या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नये. जर या 3 स्त्रियांनी हा उपवास केला तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. घरामध्ये गरिबी येऊ शकतो. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संकटांचा आणि दुःखांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. महाशिवरात्र ही सर्वात मोठी रात्र असते आणि हा उपवास जर तुम्ही केला तर याचं फळ आपल्याला मिळतं. पण अशा काही महत्त्वाच्या चुका असतात ज्या आपल्याला टाळायच्या असतात आणि तेच आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिली जी स्त्री आहे तर ती म्हणजे गर्भवती स्त्रिया. शास्त्र आणि आयुर्वेद सांगते जी गर्भवती स्त्री खूप किंवा किंवा म्हणजे निर्जला तुम्ही उपवास करू नये. गर्भातील बाळाच्या पोषणासाठी अन्नाची आणि पाण्याची सतत गरज असते. जास्त वेळ उपाशी राहिल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते. त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावरती होतो. तर अशा स्त्रियांनी केवळ फळाहार करावा आणि देवाची मानस पूजा करावी. उपवास करू नये. तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी चालेल, जसं की बटाटा असतो, खिचडी असते, तर ते पदार्थ तुम्ही खाऊन उपवास करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर तुम्ही करू शकता. फक्त जे पदार्थ आहे तर ते तुम्ही खाल्ले तरीही चालू शकता. यानंतर दुसरा म्हणजे विटाळ किंवा मासिक पाळी असलेल्या स्त्रिया. जर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक पाळी सुरू असेल तर उपवास करावा की नाही याबद्दल संभ्रम असतो. तुम्ही मनातून उपवास धरू शकता, पण अशा वेळी मंदिरात जाणे किंवा शिवलिंगाला स्पर्श करणे वर्ज्य आहे. शास्त्रात या काळात शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वेगळा असतो असे मानले जाते, म्हणून मूर्ती पूजा टाळावी. तुम्ही घर राहून लांबून देवाचे दर्शन घेऊ शकता किंवा मोबाईलवरून शिवलीलामृत ऐकू शकता, पण प्रत्यक्ष पूजेत सहभाग घेऊ शकत नाही. तुम्ही उपवास करू शकता, पण पूजा तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला जर तुमच्या मासिक धर्माचा पहिला, तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. पूजा तुम्हाला करता येणार नाही. त्यानंतर पुढचं जे आहे तर ते म्हणजे आजारी किंवा औषधं सुरू आहे की ज्यांचे चांगले उपचार सुरू असतात, तर अशा स्त्रियांनी सुद्धा किंवा ज्यांना खूप सारं तीव्र मधुमेह किंवा रक्तदाब किंवा पोटाचे गंभीर विकार आहेत तर त्यांनी सुद्धा उपवास करू नये. औषध वेळेवर न घेतल्यास किंवा रिकामे म्हणजे पोटी आपण जर औषध घेतल्यास तर आपली प्रकृती बिघडू शकते. भक्तीपेक्षा शरीर हे देवाचे मंदिर मानले जाते. त्यामुळे शरीरातील त्रास देऊन कोणत्याही उपवास देवाला हा प्रिय नसतो. औषध वेळेवर घ्यावेत किंवा सात्विक आहार घेऊन उपवासाचे नियम शिथिल करावेत. आता बघा, जर तुमचे पूर्ण लक्ष भुकीकडे असेल, तुम्ही देवाचे नाव घेऊन फक्त म्हणजे घेऊ शकत असाल तर अशा वेळी बळजबरीने उपवासाचा उपयोगच नसतो. जर मनात कोणाबद्दलही तरी राग, द्वेष किंवा वाईट विचार असेल, केवळ पोट उपाशी ठेवून उपवास पूर्ण होत नाही. अशा वेळी उपवास न केल्याने बरा. आधी मन शुद्ध करावे. उपवासाच्या नावाखाली दिवसभर साबुदाणा वडा, चिप्स किंवा तळलेले पदार्थ खाणे म्हणजे शरीराला त्रास देणे होय. याला उपवास म्हणत नाही. भगवान शिव हे भोलेनाथ आहेत. यांना सोन्या चांदीची किंवा उपवासाची हाव नाही. जर तुमची परिस्थिती उपवास करण्याची नसेल तर तुम्ही शुद्ध मनाने केवळ 1 तांब्या पाणी अर्पण करून ओम नमः शिवाय जप केला तरी महादेव प्रसन्न होतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छान व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.